गेल्या 20 तारखेला नगर परिषदा नगरपालिकेचे इलेक्शन झाले। त्यामध्ये अंबरनाथ मध्येही इलेक्शन झालेले आहेत। भाजप आणि शिवसेनेची सत्ता केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु नगरपालिका नगरपरिषदेमध्ये मैत्रीपूर्ण कोणावरती टीका टिप्पणी न करता भाजप शिवसेनेने निवडणुका जिंकल्यात। सर्वात जास्त जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। त्यामध्ये अंबरनाथची पण जागा भाजपचे नगराध्यक्ष जिंकले, त्यांनाही शुभेच्छा। त्याचप्रमाणे आमचे 27 नगरसेवक आणि एक अपक्ष असे मिळून 28 नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक अंबरनाथमध्ये निवडून आले। निवडणूक होण्याच्या पूर्वी युतीचा बोलणं चालू असतानाच भाजपने सर्वात अगोदर नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर केला। आम्ही युतीचं बोलत असतानाच मध्येच युती तुटली आणि युतीपूर्ण लढत झाली आणि त्यामध्ये 27+1 अपक्ष असे 28 शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष भाजपच्या निवडून आल्या। परंतु आता ऐकण्यात आलं की पारंपरिक भाजप शिवसेनेची युती केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु या ठिकाणी भाजपच्या म्हणजे सत्तेपोटी भाजपने पारंपरिक जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस, जो हिंदू विरोधी असतो, भाजपच्या विचारधाराच्या विरोधात असतो, त्या पक्षाची युती करून या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे। जी पारंपरिक भाजप आणि शिवसेनेची युती त्यांनी तोडलेली आहे, हा एक चुकीचा संदेश अंबरनाथमध्ये झालेला आहे आणि ह्याचे परिणाम आता जे चालू असलेल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो। भाजपने असे एक भाजप आणि काँग्रेसची युती करून जी पारंपरिक युती आहे, युतीचा धर्म आहे, तो पाळलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चुकीचा संदेश दिल्यामुळे जे हिंदू वोट आहेत, जो काँग्रेसचे विचारधाराच्या न मानणारे जे भाजपचे वोट आहेत, त्यांचा परिणाम या महानगरपालिकेत होईल असं वाटतंय।